आषाढी एकादशीचा उपवास आपण भक्तिभावाने करतो. मात्र हा उपवास का करतो यामागे नेमकं काय कारण तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया. एकादशी संबंधात अशी कथा सांगण्यात येते की मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराकडे जाऊन त्यांची मोठ्या भक्तिभावाने आराधना केली. श्री शंकराने प्रसन्न होऊन तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील असा वर दिला. असा वर मिळताच मृदुमान्य राक्षस अधिकच उन्मत्त झाला व त्याने सर्व देवांवर स्वारी करून देवांचा पराभव केला. तेव्हा सर्व देव शंकराकडे आले, पण त्यांनी वर दिल्यामुळे त्यांना काही करता येत नव्हते. मग सर्व देव श्री शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. तिथे त्या सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिचे नाव म्हणजे एकादशी. तिने त्या दिवशी मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची